सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। रामकृष्ण हरि। अनन्याश्चिन्तयन्तो माम् ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। राजविद्या राजगुह्य योग नामक नवमोध्यायाच्या अंतर्गत भगवंताने वेगवेगळ्या प्रकारचे विज्ञान सांगितलं. उपासनेचं विज्ञान सांगितलं, कर्माच्या संबंधाचं विज्ञान सांगितलं, आणि आता जे निष्काम अनन्य भावाने परमात्म्याची भक्ती करतात त्या भक्तीचं विज्ञान ह्या श्लोकापासून प्रारंभ होऊन अगदी या अध्यायाच्या उपसंहारापर्यंत हा विषय चालू होतोय. या श्लोकाचं संपूर्ण गीतेच्या मध्ये एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. गीतेचे अभ्यासक आणि गीतेचे चिंतक ह्या श्लोकाला एकाध्यायी गीता असं म्हणतात. संस्कृत साहित्यामध्ये असे काही श्लोक आहेत की ते एकच श्लोक आहेत. त्या श्लोकांना एकाध्यायी रामायण किंवा एकाध्यायी भागवत म्हणजे असा श्लोकाची रचना आहे की त्या श्लोकाच्या मध्ये चिंतन केलं असताना सगळ्या रामायणाचं संक्षेपाने ज्या ठिकाणी निर्देश केला जातो त्या श्लोकाला एक श्लोकी भागवत किंवा एक श्लोकी रामायण किंवा भगवत पूज्यपाद आचार्य श्री शंकराचार्यांनी संपूर्ण वेदांताचा विचार संक्षेपाने एक श्लोकामध्ये सांगितला आहे.
पण त्याच्या पुढे जाऊन त्यांना असं वाटलं की आपण अर्ध्या श्लोकात सुद्धा सांगू शकतो, म्हणून पुढे संपूर्ण वेदांताचा सार त्यांनी श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा या श्लोकामध्ये संपूर्ण वेदांताचं सार अर्ध्या श्लोकामध्ये सांगितलं. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे. आणि ते असं म्हणतात, यदुक्तम ग्रंथकोटिभिः, कोट्यावधी ग्रंथाने जे सांगितलं ते मी केवळ एका अर्ध्या श्लोकामध्ये सांगत आहे. अर्थात त्या आचार्यांचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य असतं की ते एखादा विषय विस्ताराने पण सांगू शकतात आणि तोच विषय संक्षेपाने सांगू शकतात. तसं या श्लोकाच्या संबंधाने त्यातला जो विषय भगवंताने प्रतिपादन केला आहे तो जरी यथार्थ समजला तरी संपूर्ण गीता त्याला समजल्यासारखी होईल अशा अर्थाने परिपूर्ण असणारा हा श्लोक आहे. पहिल्यांदा त्या श्लोकाचा शब्दाशा अर्थ पाहूया. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. ये जनाः अनन्याः चिन्तयन्ताः मां पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं अहम वहामि, असा त्याचा अर्थ आहे. असा त्याचा अन्वय आहे. अर्थ आहे, ए जनाः, ए जनाः असं म्हणताना बहुवचनाचा प्रयोग केलेला आहे आणि ए जनाः हा जो शब्द प्रयोग केला आहे हा भक्तांच्यासाठी केलेला आहे. जायन्ते इति जनाः, ज्यांचा जन्म होतो त्यांना जन असं म्हणतात. परंतु तिथे जना शब्दाचा अर्थ भक्त असा घ्यावा लागेल. कारण का, मत प्राप्त्यर्थम जायन्ते इति जनाः, केवळ भगवंताच्या प्राप्तीसाठीच जे जन्माला आलेले असतात ते ह्या अर्थाने जनाः म्हणजे मे भक्ताः, असे जे भक्त आहेत ते कसे आहेत? अनन्याः चिंतयन्ताः, जो अनन्य भावाने जे भगवंताचे चिंतन करतात, उपासना करतात, भक्ती करतात, असे जे आहेत ते लोक भगवंत म्हणतात माम पर्युपासते. माम मला, पर्युपासते, परी अधिक उपासते. परी म्हणजे सगळ्या बाजूने, चारही बाजूने उपासते, माझी उपासना करतात. तेषां नित्याभियुक्तानां, त्या सतत ध्यान करीत असलेल्या त्या विरक्तांचा भगवंत म्हणतात अहम योगक्षेमं वहामी, मी त्यांचा योगक्षेम वाहतो. या श्लोकावरती भाष्य करताना भगवत पूज्यपाद अनन्याः या पदावरती भाष्य करताना अनन्यः अपृथक भूताः परम देवं नारायणं आत्मत्वेन गताः संताः चिंतयन्ताः मां ये जनाः संन्यासिनः पर्युपासते. अर्थात अनन्याः या पदाचा विचार करताना अपृथक भूताः, अपृथक भूताः म्हणजे वेगळ्या स्वरूपामध्ये न राहता भगवंताशी जे पूर्णपणे एकरूप झालेले आहेत.
असे जे अनन्याः, म्हणजे नास्ति अन्यत येषां ते अनन्यः महात्मानः. नास्ति अन्यत येषां, ज्यांच्याकरता आता अन्य राहिलंच नाही, ते अनन्यः महात्मनः, ते असे अनन्य भगवंताशी जे पूर्णपणे एकरूप झाले आहेत, त्यांचं वर्णन करताना परम देवम नारायणम आत्मत्वेन गताः संताः, अर्थात भगवंताशी नारायणाशी जे आत्मत्वाने जे एकरूप झालेले आहेत, अशा भक्तांसाठी अनन्याः, त्यांच्यासाठी दुसरं अन्य काही नाही, एकमेव परमात्माच ज्यांच्या जगण्याचा, साधनेचा आणि सगळ्या परमार्थाच्या साधनाचा हेतूच त्यांचा हा परमात्मा बनल्यामुळे असे जे भगवंताशी अनन्य झालेले ए जनाः माम चिंतयंता, असे जे जन आहेत, भगवंत म्हणतात माम चिंतयंतः, माझं चिंतन करतात, उपासना करतात. इथे जनाः ह्या पदाचा विचार भगवत पूज्यपाद यांनी केलाय संन्यासिनाः. असे जे भगवंताशी एकरूप होऊ शकतात ते संन्यासीच असू शकतात, कारण संसारामध्ये अनेक लोकांच्या अनेक जबाबदाऱ्या असतात. किती जरी प्रयत्न भगवंताशी साधना करण्याचा प्रयत्न केला भगवंताच्या, तरी व्यवहारामध्ये आणि जीवनातल्या जबाबदाऱ्या माणसाला त्या साधनेपासून लांब आणि लांब ओढून नेण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून ज्याने सर्व जबाबदाऱ्या टाकून दिल्या आहेत, केवळ त्याच्या जीवनातला विषय परमात्माचा आहे, अशी वृत्ती ज्यांची असते ते संन्यासीनाः. ते काय करतात? पर्युपासते. पर्युपासते, परी अधिक उपासते, अर्थात सगळ्या बाजूने ती परमात्म्याची उपासना करतात. सगळ्या बाजूने परमात्म्याची उपासना करतात म्हणजे सगळ्या वस्तूंना पाहत असताना सगळ्या वस्तूंच्या पाठीमागे असणाऱ्या त्या परमात्म्याच्या अधिष्ठानाला पाहतात. त्यांची नजर जिथे जाईल तिथे त्यांना त्या वस्तूच्या मध्ये त्या परमात्म्याची आठवण होते. अशाप्रमाणे परिउपासते, सगळ्या बाजूने त्या परमात्म्याची म्हणजे जवळ असते, म्हणजे राहतात. कोणत्याही बाजूने जरी गेले तरी परमात्म्याच्याच उपस्थितीची जाणीव त्यांना ही असते. हा एक भाग. आणि देवाने जे जे आपल्याला साधन म्हणून दिलेले आहेत, त्या सगळ्या साधनांचा उपयोग ते ईश्वर प्रित्यर्थ साधनेसाठी करतात. म्हणजे डोळे असेल तर त्या डोळ्यांचा उपयोग परमात्म्याच्या सगुण साकार परमात्म्याचं दर्शन करण्यासाठी, जिव्हेचा त्या परमात्म्याचं नामचिंतन करण्यासाठी, कानाचा त्याचं गुणनवाद करण्यासाठी, पायाने तीर्थयात्रा करण्यासाठी, हाताने त्या परमात्म्याची पूजा करण्यासाठी, मनाने त्या परमात्म्याचा संकल्प, बुद्धीने निश्चय, चित्ताने चिंतन आणि अहंकाराने मी त्या परमात्म्याचा आहे अशा प्रकारची धारणा ठेवून सगळ्याही इंद्रियांच्या माध्यमातून ते परमात्म्याशी संलग्न असतात. मना तिथे धाव घेई, राही विठोबाची पायी, घेई घेई माझे वाची, गोड नाम विठोबाची, वगैरे वगैरे अशा अनेक प्रमाणांच्या द्वारे ते उपलब्ध असणाऱ्या सगळ्या साधनांचा उपयोग ईश्वर प्रित्यर्थ करतात. एक आणि जगातल्या सगळ्या वस्तूंना पाहत असताना त्या परमात्म्याच्याच आविष्कृती आहेत म्हणून त्याही भूमिकेत न पाहता, म्हणून फ्रॉम द स्टँड पॉइंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड फ्रॉम द स्टँड पॉइंट्स ऑफ सब्जेक्ट्स, अर्थात या कर्त्याच्या आणि पुढे असणाऱ्या वस्तूंच्या सगळ्या भूमिकेतून त्या परमात्म्याशी संलग्न असतात. असे परमार्थदर्शिना म्हणून त्यांचा उल्लेख आचार्याने करतात. ते कसे आहे? परम अर्थदर्शिनाम. परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे विषय, अर्थात ह्या जगामध्ये सर्वश्रेष्ठ विषय कोणता असेल तर तो परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याला ते जिकडे तिकडे पाहतात. आणि म्हणून परमार्थदर्शिनाम ते कसे आहे? नित्याभियुक्तानाम. नित्य म्हणजे अखंडित, सतत, सतत. युक्तानाम, अभियुक्तानाम, अर्थात सगळ्या बाजूने ते परमात्म्याच्या साधनेशी संलग्न आहेत, जोडलेले आहेत. सतताभियोगिनाम, सतत त्या परमात्म्याच्या
साधनेला जोडलेले आहेत, म्हणून ते योग शब्दाचा अर्थच जोडणे असं होतो. अर्थात ते परमात्म्याशी सगळ्या बाजूने ते जोडलेले आहेत. ह्याप्रमाणे दिवसा ते परमात्म्याचं चिंतन करतातच करतात, पण झोपेत जाताना सुद्धा त्या परमात्म्याचं चिंतन करत करत झोपतात. आणि सकाळी उठल्यानंतर पुन्हा त्या परमात्म्याचं स्मरण जर झालं तर समजायचं की झोपेमध्ये सुद्धा त्यांनी परमात्म्याचं चिंतन केलं आहे. कारण पतंजली महर्षींनी निद्रेला सुद्धा एक प्रकारची वृत्ती मानलेली आहे. ज्या अर्थी झोपताना तुम्ही परमात्म्याचं चिंतन करत झोपला आणि उठल्यानंतर पुन्हा परमात्म्याची आठवण झाली, यावरून त्या निद्रावस्थेमध्ये सुद्धा तुमचं साधना, चिंतन, भजन हे चालूच होतं असं निश्चित समजावं. याकरता प्रयत्नपूर्वक झोपेत जात असताना ईश्वराचं चिंतन, नामचिंतन करत करत झोपावं. म्हणून उठल्यानंतर त्या परमात्म्याच्या स्मरणाची आठवण येईल. कारण झोपेच्या वृत्तीमध्ये सुद्धा परमात्म्याचं नामचिंतनच चाललेलं असावं असं अनुमानाने निश्चित केलं जातं. याप्रमाणे असे नित्याभियुक्तानाम किंवा योगिनाम सतत त्या परमात्म्याशी ते संलग्न असतात. मग परमात्मा त्यांच्याकरता काय करतात तर सांगतात, योगक्षेमम वहाम्यहम, अहम योगक्षेमम वहामी. मग योग शब्दाचा अर्थ काय होतो तर एरवी आपण योग शब्दाचे वेगवेगळे अर्थ पाहिले. योग म्हणजे समाधी, योग म्हणजे जोडणे, योग म्हणजे संयमन, योग म्हणजे जीवाला दुःखाचा जो सारखा संयोग असतो त्या दुःखाच्या संयोगाच्या वियोगाला योग असं म्हणतात. असं योगाची वेगवेगळी व्याख्या केली आहे. पण इथे मात्र योग शब्दाचा अर्थ आहे अप्राप्तस्य प्रापणम योगः आणि क्षेमः तद्रक्षणम. म्हणजे अप्राप्तस्य प्रापणम, जी एखादी वस्तू आपल्याला प्राप्त नाही त्या अप्राप्त वस्तूची प्राप्ती होणं हा योग आहे. म्हणून असं म्हणतात अप्राप्तस्य प्रापणम, जी वस्तू आपल्याला प्राप्त नाही ती वस्तू प्राप्त होणे म्हणजे योग. आणि जी वस्तू प्राप्त झालेली आहे तिचं रक्षण करणं त्याला म्हणायचं क्षेम. म्हणून परमात्मा जो अनन्य भावाने परमात्म्याची जे कोणी भक्ती करतात, परमात्मा त्यांना अभिवचन देतो की मी काय करतो, योगक्षेमम वहामी, मी अप्राप्तस्य प्रापणम, जी वस्तू भक्ताला प्राप्त नाही ती प्राप्त करून देतो आणि जी प्राप्त झाली त्याचं संरक्षणही करतो. याप्रमाणे योगक्षेमम असं म्हणताना योगः अप्राप्तस्य प्रापणम क्षमः तद्रक्षणम. तत् उभयम वहामी प्रापयामी. भगवंत म्हणतात त्या दोन्ही गोष्टींचं मी वहन करतो. वहती म्हणजे वाहून नेणे. म्हणजे भक्तांच्या जीवनामध्ये जी गोष्ट नाही ती गोष्ट मी स्वतः त्यांना वाहून ती देतो आणि जी गोष्ट प्राप्त झाली आहे ती त्यांच्या संरक्षणासाठी मी स्वतः ती जबाबदारी मी वाहतो. अर्थात या दोन्ही जबाबदाऱ्या मी घेत असल्यामुळे भक्ताला योगक्षमाची कोणतीच चिंता नाही. कारण भक्तांचा विचार करताना गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये विचार केला आहे. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनो अर्जुन, आर्थो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. त्या ठिकाणी सुद्धा जना शब्दाचा प्रयोग केला आहे आणि इथे सुद्धा जना शब्दाचा प्रयोग केला आहे. अर्थात 7व्या आणि ह्या 9व्या अध्यायाचा हा खूप जवळचा संबंध असल्यामुळे तिथे सुद्धा उपासनेचा विचार सांगितला आहे आणि इथे सुद्धा परिउपासते. आणि त्या 4 भक्तांच्या मध्ये ज्ञानित्वात् मैव मे मतम सच मम प्रियः यस्मात् तस्मात् ते मम आत्मभूतः प्रियाश्च इति. अर्थात ज्ञानी तो आत्मा माझा असं सांगितल्यामुळे त्या
ज्ञानी भक्तांचा किंवा भक्तांचा मी योगक्षेम वाहतो, असं यावरती भाष्य केल्यानंतर शंकराचार्यांनीच एक प्रश्न उत्थापित केला. ननु अन्येषाम अपि भक्तानाम योगक्षेम वहती एव भगवान. अहो म्हटले, अनन्य भक्तांचा योगक्षेम तुम्ही वाहतात, परंतु अन्येषाम अपि भक्तानाम, इतर जे काही भक्त आहेत त्या भक्तांचा सुद्धा योगक्षेम तुम्ही स्वतःच वाहतात ना. मग इथे तुम्हाला योगक्षेम वहामी असं म्हणण्याचं कारण काय आहे? तुम्ही सगळ्या जगाचाच योगक्षेम वाहतात. सत्यम म्हटले, बरोबर आहे तुमचं. वहती एव, हो हो वाहतोच आम्ही. किंतु परंतु अयम विशेषः, परंतु ह्या भक्तांच्या जीवनामध्ये मी जो योगक्षेम वाहतो तो इतरांच्या बाबतीत जो वाहतो तसा नाही, ह्यापेक्षा वेगळा आहे. भगवंत तुम्हाला म्हणायचं काय आहे? यावरती भगवत पूज्यपाद आचार्यांनी याचा खुलासा केला आहे. खुलासा असा केला आहे, अन्ये भक्ताः ते आत्मार्थम स्वयमपि योगक्षेमम ईहन्ते. जे अन्य भक्त आहेत ते काय करतात? आत्मार्थम, स्वतःसाठी, स्वयं अपि योगक्षेमम ईहन्ते, ते स्वतः त्यांच्या जीवनाचं योगक्षेमाची ते काळजी करतात. ते स्वतः योगक्षेम स्वतःच त्यांचाच ते वाहत असतात. परंतु अनन्य दर्शनस्तु, परंतु अनन्य जे भक्त आहेत, भगवंताची काया वाचा म्हणून रात्रंदिवस उपासनेशी, भक्तीशी, नामचिंतनाशी संलग्न आहे, असे अनन्य दर्शनस्तु, परंतु अनन्यदर्शी जे आहेत ते यांच्यापेक्षा वेगळे आहेत. काय? न आत्मार्थम योगक्षेमम इहन्ते, ते स्वतःच्या साठीची योगक्षेमाची चिंता ते इच्छित नाही. मग म्हटले काय? ते काळजीच करत नाही की मला काय भेटेल आणि कसं होईल माझं, याची चिंता करत नाही. कारण त्यांना एकच माहिती आहे, रात्रंदिवस त्या ईश्वर तत्वाशी ज्याने पूर्णपणे समर्पण झालेलं आहे, मग स्वतःच्या वैयक्तिक जीवनाची ते थोडी सुद्धा काळजी करत नाही. म्हणून न आत्मार्थम योगक्षेम ईयन्ते. इतकंच नाही, नहि ते जीविते मरणे वा आत्मनः वृद्धिं कुर्वन्ति, केवलम एव भगवच्छरणाः ते अतः भगवान एव तेषां योगक्षेमं वहति. अहो म्हटले, त्यांचं जीवन कसं आहे? नाही ते जीविते मरणे वा आत्मना वृद्धिं कुर्वन्ति, ते आपल्या जीवनाची इतकं समर्पण करतात की आपल्या जीविताची आणि मरणाची सुद्धा ते आकांक्षा करत नाही. जीविते वा मरणे आत्मनः वृद्धिं कुर्वन्ति, अर्थात जिवंत असावं की आपण मरावं, ह्या जगण्या मरण्याची सुद्धा थोडी ते वृद्धी म्हणजे आकांक्षा करत नाही. कारण का? केवळ ईश्वरावरती अवलंबून राहून त्या परमेश्वराचा आश्रय करतात असे जे कोणी भगवत भक्त आहे, भगवान आचार्य म्हणतात योगक्षेमम वहती ती तेषाम, भगवान एव तेषाम योगक्षेमम वहती, स्वतः भगवंतच तेषाम भक्तानाम, अशा भक्तांचं योगक्षेमम वहती इति, स्वतः भगवान त्या भक्तांची योगक्षेमाची काळजी घेतात. ह्या श्लोकाच्या संबंधानं अशा अनेक कथा उपलब्ध आहेत इतिहासामध्ये. त्यापैकी महाभारतावरती अनेक विद्वानांनी भाष्य केलेले आहेत. 1.25 लक्ष श्लोकाच्या वरती. त्यामध्ये नीलकंठी नावाची एक टीका आहेत. नीलकंठ लेखक आहेत, त्यांनी सुद्धा ते महाभारतावरती टीका केली आहेत आणि ते कोपरगावचे मूळचे रहिवासी आहेत असं त्यांच्या टीकेमध्ये एका ठिकाणी उद्धृत करण्यात आलेलं आहे. दुसरे एक महाभारतावरती टीका करणारे अर्जुन मिश्रा नावाचे एक मोठे विद्वान होऊन गेले. त्यांनी महाभारताच्या वरती
प्रत्येक श्लोकावरती भाष्य केलं आहे, टीका केली आहे. आणि महाभारताच्या अंतर्गत ही गीता येते असल्यामुळे भीष्म पर्वामध्ये ही गीता जेव्हा आली आणि गीतेचा श्लोक जेव्हा हा 22वा श्लोक आला, तेव्हा अर्जुन मिश्रांनी विचार केला की ह्यामध्ये एक पद आलेलं आहे, वहामी, अहम वहामी. तर अहम वहामीच्या ऐवजी अहम ददामी असं लिहायला पाहिजे. वहामी म्हणजे भगवंताला ते डोक्यावर योगक्षम वाहून भक्तांसाठी नेण्याची काय गरज आहे. मी योगक्षम ददामी असं असं म्हणायला पाहिजे. म्हणून त्यांनी ह्या श्लोकावरती भाष्य करताना ददामी, वहामीच्या ऐवजी ददामी हे पद त्यांना लिहावं असं वाटलं. पण रात्र झाल्यामुळे त्यांनी तसंच थांबून ठेवलं. काही ईश्वर संकेत भेटतोय की काय असा विचार केला. आणि सकाळी ते भिक्षुकी करण्याकरता काही एका कार्याकरता एका ठिकाणी गेले. रात्रंदिवस शास्त्र चिंतनामध्ये असणाऱ्या लोकांना उदरनिर्वाहासाठीची सुद्धा काळजी असते, कारण ते रात्रंदिवस त्यातच गढून असतात. कार्य करण्यासाठी त्यांना वेळच नसतो. म्हणून भिक्षुकीच्या कामासाठी बाहेर गेले असताना घरात अन्नाचा कण नाही. ते जेव्हा येतील तेव्हा अन्न भेटणार होतं. महाभारतातला हा गीतेचा हा श्लोक तसाच राहून गेलेला होता. त्यावरती भाष्य करावायचं होतं. पण दुपारच्या वेळेस अतिशय सुंदर देखणा, गोंडस, गोरापान असा एक मुलगा डोक्यावरती टोपली घेऊन त्यामध्ये सगळ्या प्रकारचा सिधा वस्त्र अलंकार घेऊन आला आणि विचारू लागला की हे अर्जुन मिश्राचंच घर आहे का. त्यांची सधर्मचारिणी पुढे येऊन हो हो हे त्यांचंच घर आहे असं म्हणाली. ते म्हटले हे सगळं सिधा गुरुजींनी अर्थात मिश्रा गुरुजींनी दिलेला आहे, आपण तो सांभाळा. सधर्मचारिणीने तो घेतला सिधा आणि त्या मुलाकडे पाहिलं तर त्या मुलाला एक जखम झालेली पाहिली कपाळावरती. इतका चांगला देखणा मुलगा, गोंडस मुलगा, हास्यस्मित करणारा, आणि त्याच्या जखम कशी झाली म्हटले डोक्यावरती. ते म्हटले गुरुजींनीच मला जखम केली, मला त्यांनी मारलं आहे. आणि मग ती आतमध्ये गेली आणि काहीतरी औषध घेऊन यावं म्हणून तेल पाणी घेऊन त्याच्या जखमेला ते लावावं म्हणून जेव्हा ती आतमध्ये गेली, बाहेर येते तो मुलगाच गायब झाला. सगळीकडे शोधलं पण तो मुलगा काही दिसला नाही. शेवटी दुपारी अर्जुन मिश्रा घरी आले. पाहतायत तर घरात पंचपक्वान्नाचं जेवण, मुलांना चांगले उंच वस्त्र परिधान केलेले आणि सगळं आनंदाचं वातावरण आहे. तेव्हा मिश्रांनी विचारलं हे कुणी आणून दिलं. तेव्हा ते म्हणाले तुम्हीच नाही का त्या मुलाला आणून दिलं टोपली. त्याने सगळे डोक्यावरती हा सगळा भार इथे आणून दिला आणि तुम्हीच दिला असं सांगितलं. आणि पण त्याच्या एवढा मोठं काम केलं पण तुम्हाला अक्कल कशी नाही म्हटले. काय एवढा भार त्यांनी वाहून आणला इथे घरापर्यंत आणि उलट तुम्ही त्याला मारलं, जखम केली, त्याची जखम सारखी वाहत होती. मी त्याला तेल पाणी देण्याकरता गेले आणि तो बाहेर निघून गेला लगेच. अर्जुन मिश्रांना लगेच जाणीव झाली. अरे मी म्हटलो की योगक्षम वहामीच्या ऐवजी ददामी मी लेणार होतो, परंतु हे सांगण्याकरता भगवान श्रीकृष्ण स्वतः परमात्मा योगक्षमाची काळजी म्हणून सगळा सिधा वस्त्र अलंकार आणून दिले आणि तेही डोक्यावर टोपली घेऊन सगळा हा भाग आणून दिला. आणि म्हणून खरोखर या ठिकाणी योगक्षेमम वहामीच खरं आहे, ददामी हे काही खरं नाही. म्हणून त्या काळच्या विद्वानांना काही बदल करायचा ठरला एखाद्या वाक्यामध्ये तर ते विश्वर संकेत काय आहे या संबंधाची वाट पाहिजे. पण आता प्रिंटिंग प्रेस एवढ्या निघालेल्या आहेत, एखाद्याची प्रिंटिंग मिस्टेक जरी झाली तरी लोक भविष्यकाळामध्ये हा पाठभेद असावा असं म्हणून ते गृहीत धरून स्वीकार करायला लागतात. परंतु ही त्या काळामध्ये तसं नव्हतं. अशी दुसरी छोटीशी गोष्ट ती अशीच आहे की
कवी कालिदासाच्या काळातली ती गोष्ट असावी. एका गीतेचा अभ्यासक एक राजा होता. त्यांनी सभा बोलवली आणि सांगितलं की मला अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. या श्लोकावरती कोणी जर यथोचित मला समजून हा श्लोक दिला तर मी त्याला मनोवांछित अशी दक्षिणा देईल. अनेक विद्वान त्या ठिकाणी आले. त्यांनी या श्लोकावर त्या सगळ्या टीका वाचून दाखवल्या, भाष्य वाचून दाखवले. पण राजा म्हणायचा, मला तर समजलंच नाही. पण ज्या अर्थी मला समजलं नाही त्या अर्थी तुम्हाला पण समजलं नसावं, कारण तुम्हाला समजलं असतं तर मला समजलं असतं. त्यात एक ब्राह्मण पुन्हा असाच आला. आपल्या मुलाचं मौंजीबंधन होतं आणि पैसे कमी पडत आहेत म्हणून राजा ह्या निमित्ताने पैसे देईल म्हणून या श्लोकावरती प्रवचन त्यांनी 5-6 दिवस केलं. पण राजा म्हणाला की मला हा श्लोक अजून कळालाच नाही तुमच्याकडनं. अत्यंत व्यथित होऊन तो मनुष्य म्हटला, ब्राह्मण उद्या मी येतो. घरीही गेल्यानंतर ही केविलवाणी म्लान शरीराची परिस्थिती पाहिल्यानंतर त्याच्या छोट्या मुलीने विचारलं की का तुम्ही असा झालात. सगळा वृत्तांत सांगितला. तिने तो श्लोक पाहिला आणि सांगितलं उद्यापासून तुम्ही जाऊ नका. तो ब्राह्मण दुसऱ्या दिवशी तो गेला नाही. राजाने चौकशी केली, बोलवलं. ते म्हटली मला तुझ्याकडे यायची काही गरज नाही, मी येणारच नाही. येणारच नाही असं म्हटल्याबरोबर सांगितलं की तुम्हाला खऱ्या अर्थाने आज श्लोक कळाला आहे. कारण जो अनन्य भावाने परमात्म्याची जो भक्ती करतो त्याला अप्राप्त असणारी वस्तू प्राप्त होते आणि प्राप्तीचं संरक्षण अर्थात परमात्मा योगक्षमाची काळजी वाहतो. आणि म्हणून तो ब्राह्मण पुन्हा दक्षिणा घेण्याकरता आलाच नाही जेव्हा त्या मुलीच्याकडनं त्या श्लोकाचा भाव कळाला. अशा अनेक कथा या श्लोकाच्या संबंधानं उपलब्ध आहेत. पण असो, आता ज्ञानेश्वर महाराजांनी जे भाष्य केलं आहे त्याचा विचार पाहूया. पै सर्व भावेसी उखिते जे ओपिले मज चित्ते जैसा गर्भ गोळ उद्यमाते कोणाही नेणे. परी सर्व भावेसी उखिते जे ओपिले मज चित्ते. जे मज चित्ते सर्व भावेसी ओखिते ओपिले. आपण काम करणाऱ्या लोकांच्या 2 प्रकार आहेत. त्यापैकी एक असा प्रकार असतो की एखाद्याला जर काम सांगितलं की त्याने सगळं काम करायचं आणि त्याचा मोबदला शेवटी द्यायचा. तेव्हा लोक म्हणतात तुम्ही जे काम कसं दिलं आहे, रोजंदारीवरती काम आहे का उक्त दिलेलं आहे. नाही म्हटले उक्तच दिलं आहे. त्यांनी ते काम कधी पण करायचं, त्याच्या मनावरती आहे, पण संपूर्ण काम करायचं. तसं इथे आहे सर्व भावेसी उखिते. सर्व भावेसी म्हणजे कायेने वाचेने मनाने इंद्रियांनी सर्व प्रकारच्या काया वाचा मनासह उखिते पूर्णपणे जे मज चित्ते ओपिले. भगवंत म्हणतात मी जो परमात्मा आहे त्या मज असणाऱ्या परमात्म्याला चित्ताच्या द्वारे या भक्तांनी मज ओपिले. ओपिले म्हणजे त्यांनी मला विकून टाकलं आहे, त्यांनी स्वतःला विकून टाकलं आहे माझ्यासाठी. अर्थात काया वाचा मनानं त्यांनी पूर्णपणे चित्ताने मला त्यांनी विकून टाकलं आहे. मला म्हणजे त्यांनी माझ्यासाठी विकून टाकलं आहे, ते स्वतःला विकलं आहे मला. त्याप्रमाणे मज ओपिले. काय कसं ओपिले? चित्ते मज ओपिले. चित्ताने मनाने त्यांनी पूर्णपणे स्वतःला विकून टाकलं आहे माझ्यासाठी. मग ते स्वतःची आता विकून टाकल्यानंतर स्वतःची आता ते काही काळजी करतच नाही. कशी कळत नाही हे सांगण्याकरता उदाहरण दिलं आहे. जैसा गर्भ गोळ उद्यमाते कोणाही नेणे. काल सुद्धा डॉक्टरांनी आपल्याला त्या मातेच्या उदर कोहरी पचोन विष्टीच्या दाथरी उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती ह्या
मेडिकल सायन्सच्या दृष्टीने या श्लोकाचा, या ओवीचा विस्तारपूर्वक आणि अतिशय छान विश्लेषण केलं, तसाच आता पुन्हा त्या गर्भाच्या संबंधाचं दुसरं ओवी येते आहे. जैसा गर्भगोळ, अर्थात त्या मातेच्या उदरामध्ये असणारा तो गर्भाचा गोळा, तो मातेच्या एकदा की गर्भात असला की मग आता तो स्वतःसाठी कोणाही उद्यमाते नेणे, मग तो कोणत्याच प्रकारचा स्वतःच्या निर्वाहासाठी, देहनिर्वाहासाठी वेगळा कोणताच प्रयत्न करत नाही. मग काय आहे, तो फक्त त्या आईशी पूर्णपणे एकरूप झालेला असतो. त्या आईशी अनन्य राहण्याच्या अतिरिक्त दुसरा कोणताही प्रयत्न त्याच्याकडनं होत नाही, करण्याचं ते जाणतही नाही. अर्थात तो आईशी पूर्णपणे एकरूप होतो, कारण त्याची नाळ या आईशी जोडलेली असल्यामुळे आईचं पाहणं तेच त्याचं पाहणं, आईचं ऐकणं तेच त्याचं ऐकणं, आईचा श्वास घेणं हेच त्याचा श्वास घेणं, आईचं खाणं पिणं, विहार करणं, बोलणं चालणं, अर्थात आईचे सगळे व्यवहार त्याचे सगळे व्यवहार आईच्या व्यवहारांशी जोडलेले असतात. त्यामुळे तो आईच्या स्वरूपाशी इतका अनन्य झालेला असतो की तो आईशी अनन्य होऊन त्याच्या अतिरिक्त दुसरा कोणताही व्यापार करण्यात तो जाणत नाही, त्याला समजत नाही, तो करतही नाही. मग काय होतं, फक्त त्या आईच्या पोटामध्ये असताना आईशी एकरूप होऊन राहणं एवढंच ते काम करतं. म्हणून गर्भगोळ कोणाही उद्यमाते नेणे, त्या आईच्या गर्भामध्ये असणारा तो गोळा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करत नाही. मग काय, आईशी एकरूप होऊन राहतं. आईशी एकरूप होऊन राहिल्यामुळे आई त्याची सगळी जबाबदारी घेते. हा दृष्टांत झाला. सिद्धांत सांगतात, तैसा मी वाचोनी काही, अनेक गोमटेची नाही, मजची नाम पाही जिनिया ठेविले. त्यांचं वर्णन करताना माऊली म्हणतात, तैसे मज वाचोनी काही, अनेक गोमटेची नाही, त्याप्रमाणे एका परमात्म्याच्या वाचून, एका विश्वराच्या वाचून ते अनन्य भक्त जे आहेत ते दुसरं चांगलं ह्या जगामध्ये दुसरं काही समजत नाही. त्यांचं कायने वाचेने मनाने त्या ईश्वराशी संलग्न होऊन एकरूप झालेले असतात. त्या ईश्वरा वाचून, इथे मी वाचून म्हणजे भगवंता वाचून, परमात्म्याच्या वाचून अनेक गोमटेची नाही, त्यांच्या दृष्टीनं जगात कोणतीच चांगली वस्तू नाही, फक्त परमात्माच एक आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. आणि एवढं करण्याचं कारण, मजची नाम पायी जिनया ठेविले. जिनया मजची नाम पायी ठेविले, त्यांनी आपल्या जगण्याला केवळ आणि केवळ परमात्म्याचंच नाव ठेवलं आहे. म्हणजे परमात्माच आमच्या जीवाचं जीवन आहे असं ज्यांनी मानलं आहे. म्हणून मजचे नाम पाही जिनिया ठेवले, त्यांचं जगणं केवळ आहे. कशासाठी, तर त्यांचं जगणं केवळ आणि केवळ परमात्म्याच्यासाठीच आहे, दुसरं कोणतंही त्यांना कारण नाही. म्हणून त्यांच्या जगण्यालाच नाव मी आहे, देवासाठी आम्ही जगतो आहे. आणि मगाशी आपण पाहिलं की मत प्राप्त्यर्थम जायन्ते इति जनाः, भगवंताच्या प्राप्तीकरता ज्यांनी काया वाचा मनाने प्रयत्न केला आहे असे जे भक्त, ऐसे अनन्य गतिके चित्ते, चिंतित साते माते, जी उपासिता तया ते मीच शिवी. ऐसे अनन्य गतिके चित्ते, अशा प्रकारे माझ्या वाचून दुसरी ज्यांच्या चित्ताला गतीच नाही, म्हणजे माझ्या वाचून ज्यांच्या चित्ताला दुसरा ध्येयच नाही, हेतूच नाही, याप्रमाणे अनन्य गतिके चित्ते, अनन्य म्हणजे अन्य न,
म्हणजे दुसरी कोणती चित्ताला गतीच नाही, दुसरा कोणता चित्ताला विषयच नाही. नान्यगामिना असं एक पद 8व्या अध्यायामध्ये पुढे मागे येऊन गेलं की जे प्रयाण काळाच्या वेळेस भक्ती योगाच्या साह्यानं परमात्म्याचं चिंतन करतात, तिथे नान्यगामिना असं पद येऊन गेलं आहे. अन्यगामिना न तसं म्हटले, जे अनन्य गतिके चित्ते, ज्यांच्या चित्ताला परमात्म्याच्या शिवाय दुसरी अन्य गतीच नाही, त्याप्रमाणे चिंतित साते माते, अर्थात माते चित्ते चिंतित साते, अर्थात चित्ताच्या द्वारे ते केवळ आणि केवळ भगवंताचं चिंतन करतात. ह्याप्रमाणे जे उपासिती तया ते मीची सेवी, ह्याप्रमाणे अनन्य गतीने रात्रंदिवस जे परमात्म्याचं चिंतन करतात, भगवंत म्हणतात जे उपासिती, असे जे माझी उपासना करतात, माझी भक्ती करतात, माझी सेवा करतात, मला समर्पण होतात, तया ते मीची सेवी, अशा भक्तांची मी स्वतःहून सेवी म्हणजे मीच काय करतो, सेवा करतो. मीची सेवा करतो म्हणजे मीच त्यांची सगळी काळजी घेतो. त्यांच्या काळजी, त्यांची जबाबदारी ही माझ्या डोक्यावरती असते, म्हणजे माझ्यावरती असते. मी सगळी जबाबदारी त्यांची घेतो. कशी घेतो, केव्हा घेतो, हे सांगण्याकरता अतिशय प्रसिद्ध असणारी ही ओवी आहे. ते एकवटोनी जी एक क्षणी अनुसरले गा माझी वाहणी, तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली. ते एकवटोनी जी एक क्षणी, ते म्हणजे ते भक्त, जी एक क्षणी म्हणजे ज्या क्षणी, एकवटोनी, एकवटून म्हणजे जसं एखादी वस्तू उचलायची असेल तर 10-12 जण एकत्रित येतात आणि मग जोराने आवाज करून एकाच आवाजानं ती वस्तू उचलली जाते, म्हणजे एकदम उचलली जाते. तसं आता त्यांनी जीवन जगत असताना त्यांच्या जीवनामध्ये असा एक क्षण येतो की त्या एका क्षणामध्ये ते कायेने, वाचेने, मनाने पूर्णपणे एकवटून आपल्या जीवनाला, आपल्या जगण्याला परमात्म्याशी संलग्न करून टाकतात, परमात्म्याशी एकरूप करून टाकतात. आणि म्हणून जे क्षणी ते एकवटोनी माझी वाहणी अनुसरले गा, माझी वाहणी म्हणजे माझ्या ह्या मार्गाने, माझ्या भक्तीने, माझ्या उपासनेने, माझ्या साधनेच्या प्राप्तीच्या साधनाच्या द्वारे अनुसरले गा, अर्थात जे माझ्या मार्गाचं जे अनुसरण केलंय त्यांनी आणि ते एकवटून ज्या क्षणी मला पूर्णपणे समर्पित झाले आहेत, आणि म्हणून आता ते ना स्वतःच्या बद्दल विचार करण्याकरता बुद्धीचा उपयोग करत, ना मनाचा उपयोग करत, ना इंद्रियांचा उपयोग करत, पूर्णपणे आता ते समर्पण झाले आहे. अर्थात पूर्णपणे समर्पण होणं अतिशय अवघड गोष्ट आहे, पण ज्या क्षणी त्यांची झाली ही तयारी, माऊली म्हणतात तेव्हाची, म्हणजे त्याच क्षणी तयाची चिंतवणी मजची पडली. ज्या क्षणी त्यांनी मला पूर्णपणे समर्पण केलं त्याच क्षणी मला त्यांच्या योगक्षमाची चिंता मला पडलेली आहे, म्हणजे त्या क्षणी मी त्यांचा पूर्ण योगक्षम मी घेतो. याकरता पुराणांच्या मध्ये अनेक असे उदाहरण आहे. द्रौपदीच्या वरती संकट आलं तेव्हा तिने भीष्माचार्यांच्याकडे पाहिलं, 5 पांडवांच्याकडे पाहिलं, स्वतः ती क्षत्रिय
कन्या असल्यामुळे आपल्या बाहूंनी सावरण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा लक्षात आलं भीष्म द्रोणादी काहीही करू शकत नाही, ते हतबल आहे, आपले 5 पती देखील काही करू शकत नाहीये, स्वतःच्या बाहूंनी सावरण्याचा प्रयत्न केला आहे, तेही आता हतबल झाले, त्या क्षणी त्यांनी सर्वपणे हात उंच करून, हे हृदय निवासिनी परमात्मन, तूच आता मला ह्या संकटातून वाचव असं म्हटल्याबरोबर परमात्म्याच्या अनेक अवतारांपैकी भगवंताने एक वस्त्र अवतार धारण केला. म्हणून तिला साड्या पुरवल्या असं नाही, तो स्वतः परमात्माच तो वस्त्र अवतारामध्ये प्रकट झाला. त्याला म्हणायचं जी एक क्षणी, ज्या क्षणी पूर्णपणे समर्पण होऊन माझी अनुसरण केलं, भगवंत म्हणतात त्याच क्षणी मला त्याची चिंतवणी मजची पडली, तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली, त्याच क्षणी त्यांच्या सर्व प्रकारची चिंता योगक्षमाची ही माझ्या वाटेला आलेली आहे. याप्रमाणे मग तीही जे जे करावे ते मज पडिले आघवे, जैसे अजात पक्षाचे नेनावे पक्षिणी जे. मग तीही जे जे करावे, तीही मग त्या सगळ्या अनन्य भक्तांनी जे जे करावे, जे जे करावं म्हणजे त्यांनी आता काही करण्याचा संकल्प जरी केला तर तो सगळा संकल्प, ते सगळं कार्य ते ते मज पडिले आघवे. मग तीही जे जे करावे ते ते मज पडिले आघवे. मग त्यांनी जे जे काही करावं की मला हे करायचं ते करायचं, ते सर्वचे सर्व पूर्णपणे सफल करण्याची जबाबदारी ही माझ्यावरती येऊन पडते. त्यांनी फक्त म्हणायचं की आपलं हे करायचं. त्याला असं म्हणतात की जो सत्य वागण्याचा प्रयत्न करतो, त्या सत्य वागणाऱ्या जीवाला सत्य स्वरूप असणारा परमात्मा हा सहाय्यभूत होतो, त्याला सहकार्य करतो. याप्रमाणे ते ते मज पडिले आघवे, त्यांची सगळी जबाबदारी ही माझ्यावर येऊन पडते. कशाप्रमाणे? अजात पक्षाचे जीवे पक्षिणी जिये. अहो म्हटले अजात पक्षी म्हणजे ज्या पक्षाला अजून पंख फुटलेले नाहीत, अर्थात त्या पंख न फुटलेले जे काही पक्षाचं पिलू आहे, अर्थात त्या पिलाच्या जीवाने पक्षिणी जगत असते. अजात पक्षाची जीवे पक्षिणी जिये, म्हणून तो पक्षी पंख नसल्यामुळे त्या घरट्यामध्येच असतो. आई मात्र ती पक्षिणी चरण्याकरता बाहेर जाते आणि मग धान्याचा कण किंवा जे काही भेटेल ते घेऊन येते आणि आल्यानंतर आपल्या चोचीमध्ये असलेलं ते धान्याचे कण आपल्या त्या पिलाच्या चोचीमध्ये टाकते. कदाचित आपल्या घरामध्ये किंवा एखाद्या वृक्षावरती किंवा अंगणामध्ये ही गोष्ट आपण पाहिली असेल. ती पक्षिणी आपल्या पिलाच्या चोचीमध्ये ते सगळ्या त्याला लागणाऱ्या गोष्टी त्याला पुरवत असते, कारण त्याला भूक लागली की ही गोष्ट तिच्या आईला कळते. आणि म्हणून मघाशी दृष्टांत दिला की त्या गर्भस्थ असणारा जो जीव आहे तो स्वतःसाठी कोणताही प्रयत्न करत नाही, सगळा प्रयत्न हा आईलाच करावा लागतो. त्याप्रमाणे ह्या अनन्य भक्ताच्या संबंधाची गोष्ट आहे. आपुली तहान भूक नेणे, तानया निकेती माऊलीसीच करणे, तैसे अनुसरले मज प्राणे, तयांचे सर्व मी करी. जो दृष्टांत आता संबंधाने बोलत होतो तो दृष्टांत इथे आला. आपुली तहान भूक नेणे, तान्हया निके ते माऊलीसीच करणे. तान्ह म्हणजे नुकतंच 1-2 महिन्याचं
आरभक छोटस बाळ, त्याला बोलता येत नाही, त्याला चालता येत नाही, त्याला सांगता येत नाही, त्याला प्रतिक्रिया व्यक्त करता येत नाही, त्याला हाक मारता येत नाही. मग तहान लागली हेही कळत नाही, भूक लागली हेही कळत नाही, झोप लागली हेही कळत नाही, पोट दुखतं हेही कळत नाही, काहीच गोष्ट कळत नाही. फक्त त्याला एकच गोष्ट कळतं, रडणं. आणि म्हणून त्या मुलाला काहीही कळत नसताना आईला बरोबर ह्या सगळ्या गोष्टी कळतात. त्याला भूक लागल्याबरोबर आईच्या वक्षस्थळामध्ये जाणीव होते की हा, मुलाला भूक लागली आहे, त्याला तहान लागली आहे, तो आता उठेल, तो आता झोपेल, त्याचं पोट दुखत असेल. अर्थात त्याला काही सांगता येत नाही, परंतु आपली तहान भूक नेणे कोण? तान्हया. त्या लहान मुलाला, स्वतः ताण्या बाळाला आपली तहानही नेणे, आपली भूकही नेणे. मग आता जर त्याला काहीच कळत नाही, तर मग काही न सांगता कसं काय कळतं? ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरला आहे, निके ते माऊलीसीच करणे. निके म्हणजे जे चांगलं आहे, जे योग्य आहे, अर्थात त्याचे तहान भूक सुख दुःख याचा चांगलेपणाने निश्चितपणाने जिला कळतं, ती माऊलीसीच त्या आईलाच कळतं. आणि ती करणे, ती त्याप्रमाणे तसं करत असते. अर्थात त्या तिचे इंद्रिय सांगत असतात की याला आता भूक लागली, याला तहान लागली. याप्रमाणे माऊलीसीच करणे, निके ते माऊलीसीच करणे. योग्य जे वाटत असेल ते सगळं त्या आईलाच कळतं, बाकीच्यांना कळत नाही. तैसे अनुसरले मज प्राणे, तयांचे सर्व मी करी. तैसे त्याप्रमाणे, मज प्राणे अनुसरले त्याप्रमाणे, ज्यांनी मला आता प्राण समर्पण केले आहे, म्हणजे स्वतःच्या देहनिर्वाहाची चिंता न करता पूर्णपणे आता प्राण मला त्याने समर्पण केले आहेत, म्हणजे माझ्या प्राप्तीकरता ते प्राण देण्याची त्यांची तयारी आहे. म्हणजे थोडक्यात काही करून भगवंताचं चिंतन करता करता प्राण जरी गेले तरी ती त्यांची साधना ठेवत नाही. अर्थात प्राणांतिक आपत्ती आली तरी भगवंताची साधना, भगवंताचं भजन, भगवंताची आराधना ते करतच असतात. याप्रमाणे मज प्राणे अनुसरले, अर्थात प्राणांतिक साधना करण्याची वेळ आली तरी ते करतात. त्यासाठी प्राण समर्पण करण्याची त्यांची तयारी असते. असे जे कोणी असतात, जरी हे आकाश वर पडो पायी, ब्रह्मगोळ भंगा जाई, वड वानळ त्रिभुवन खाये, परिमी तुझीच वाट पाहेगा विठोबा. काही जरी झालं तर ते परमात्म्याचीच वाट पाहतात. याप्रमाणे तैसे अनुसरले मज प्राणे, तयांचे सर्व मी करी. त्यांचं सर्व मी काही करतो. सर्व काही करतो म्हणजे सगळी जबाबदारी मीच घेत असतो. प्रसिद्ध उदाहरण म्हणजे चोखोबरायांचं. चोखोबरायांची पत्नी गरोदर अवस्था असताना बाळंतपणाची वेळ झाली आणि चोखोबराय भजनामध्ये इतके दंग होते की त्यांच्या पत्नीने सांगितलं, जा तुमच्या बहिणीला बोलवून घेऊन या, दिवस खूप जवळ आलेले आहेत. त्या काळात दवाखाने वगैरे अशा व्यवस्था नसाव्यात. पण चोखोबराय त्या भजनामध्ये स्वतःला ते विसरूनच गेले की मी काय कोणाचा निरोप घेऊन चाललो आहे, कोणाकडे चाललो आहे आणि काय सांगायचं आहे. पूर्णपणे त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये ते एकरूप झाले. कोण दिहा ते सांभाळी, अशा प्रकारे त्यांची अवस्था झाली. आणि इकडे 9 महिने 9 दिवस जेव्हा झाले, तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा
चोखोबराय निघून गेल्यानंतर चोखोबांची बहीण होऊन त्या ठिकाणी आले आणि चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. अर्थात वहिनी वहिनी म्हणून हाक मारली, दरवाजा उघडला, पूर्ण एक बाळंतपण केलं, 1 महिना झाला. आणि जेव्हा चोखोबराय आले तेव्हा काही निमित्त करून ती बहीण पुन्हा निघून गेली आणि चोखोबरायांना आठवण झाली, अरे मी काहीतरी निरोप घेऊन गेलो होतो आणि तसाच आलो आहे. नंतर त्यांना कळालं की स्वतः परमात्मा. चला, अतिशय दुःख झालं. आणि म्हटले, माझ्यासाठी देवाला किती काम करावं लागलं, तयाचे काही एक सांगे जे सर्व मी करीन. त्यांचे काय त्यांना काय वाटलं, भक्तांना किती मी करत नाही, त्यांचं सर्व मी काही करीन. खूप मोठा इतिहास पुराण यामध्ये भरलेले आहेत, पण विस्तार होईल, सांगत नाही. तया माझी या सायुज्याची चाड, तरी तेच पूर्वी कोड, का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये. ज्यांना माझ्या सायुज्याची या चाड, ज्यांना माझी सायुज्य मोक्ष पाहिजे असेल, तर त्या सायुज्य मोक्ष ज्यांना हवा असेल, तरी तेची पूर्वी कोड, त्यांची ती आवड, त्यांची इच्छा ती मी पूर्ण करतो. परंतु ज्यांना असं वाटतं की परमात्म्याची सेवा कायम जन्मजन्मी करावी, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसा करी, त्या परमात्म्याची सेवा करावी असं जर वाटत असेल तर सेवा म्हणती तरी आड, जर असं वाटलं की परमात्म्याची सेवा करावी, तर त्या सेवेमध्ये मी काय करतो, प्रेम सुये. प्रेम सुये म्हणजे मी प्रेम घालतो. अर्थात तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भावशुद्ध. मग त्यांच्याकडनं होणारी जी भक्ती आहे ती अतिशय शुद्ध भक्ती व्हावी, त्याकरता परमात्म्याची सेवा करण्याची जर त्यांची इच्छा असेल तर परमात्मा म्हणतात, मी त्यांच्या सेवेमध्ये, म्हणजे परमात्म्याची सेवा घडावी अशी ज्यांची बुद्धी आहे, अशा मी त्यांच्या सेवेच्या बुद्धीमध्ये प्रेम सोयी, मी माझं स्वतःचं वास्तविक खरं प्रेम जे आहे ते त्यांना मी प्रदान करतो आणि त्यांच्याकडनं मी माझीच सेवा करून घेतो, कारण त्यांची इच्छा आहे की माझी सेवा करावी. ऐसा मनी जो जो धरती भाव, तो पुढा लागे तया देव, आणि धिदलियाचा निर्वाह तोही मीची करी. त्याप्रमाणे ऐसा मनी जो जो धरती भाव, याप्रमाणे मनामध्ये जे भक्त जे जे विषय धरतील, जो जो भाव धरतील, तो भाव पुढा पुढा लागे तया देव, मी तो त्या इच्छा, त्या आकांक्षा पुढे पुढे करून त्यांना मी पूर्ण करतो. आणि धिदलियाचा निर्वाह तोही मीची करी. आणि त्यांना मनामध्ये ज्या ज्या गोष्टी पाहिजे असेल त्या त्या गोष्टी मी भगवत भक्ती संदर्भामध्ये मी देतो आणि दिल्यानंतर त्याचा निर्वाह सुद्धा मीच करतो. तुकाराम महाराज म्हणतात की देवा, तू जेव्हा जेव्हा भूतलावरती अवतार घेशील तेव्हा मला तुझ्याबरोबर यायचं आहे. भगवंत म्हटले काही हरकत नाही. तेव्हा तुकोबरा हे पंचावतारी संत असल्यामुळे ते म्हणतात, देवा जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, आणि इथून पुढे सुद्धा मला जन्म घेण्याची इच्छा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, घ्या. आपण गर्भवास, ते म्हटले, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. ह्याप्रमाणे भक्ताने जर भगवंताची सेवा करण्याची इच्छा धरली तर त्या इच्छेमध्ये भगवंत स्वतःच निरपेक्ष प्रेम प्रदान करतात आणि त्यांच्याकडनं शुद्ध भक्ती, सेवा, उपासना करून घेतातही. ज्यांना असं वाटलं की आम्हाला सायुज्य मोक्ष हवा आहे, तो सायुज्य मोक्षही देतात. याप्रमाणे हा योगक्षेम अगवा, तयांचा मदची पडेला पांडवा, जयाच्या सर्व भावा आश्रय मी. शेष विचार आपण उद्या पाहूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.